मी आग्रहाने स्वीकार करतोय आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय। समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे वर्णन करताना म्हणतात, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांशी सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, करुणी साधले जो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली। पुढे छान वर्णन केलंय, त्याहूनही करावे विशेष, तरीच मडवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे। समर्थ रामदास स्वामींनी जे शिवरायांचे जे वर्णन केलेले आहे ते एक एक शब्द मोत्याच्या दाण्यासारखे आहे की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा प्रताप आठवला पाहिजे आणि आज 21व्या शतकात याची नितांत अशी गरज आहे। शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर हा नक्की देश कसा होता, ही नक्की भूमी कशी होती, हा महाराष्ट्र नक्की कसा होता, हा हिंदुस्थान तरी नक्की कसा होता। शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर उत्तरेमध्ये प्रचंड जबडापासून बसवलेली मुघलशाही, दक्षिणेमध्ये अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वराडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही, या 5 शाया समुद्रामध्ये इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी या सर्वांनी या मातृभूमीची विटंबना चालली होती। 17व्या शतकाची प्रारंभ झाली आणि अशामध्ये मासाहेब जिजाऊंना दिवस गेले। मासाहेबांना त्यावेळी शिवनेरी किल्ल्यावरती ठेवण्यात आलं होतं। महाराष्ट्राची नव्हे या देशाची परिस्थिती अशी होती की शेतकऱ्यांना लुटलं जात होतं या सुलतानांकडून, या मोगलांकडून। गावच गाव बेचिरा केली जात होती, ना दारापुढे तुळस, ना मंदिरामध्ये कळस, अशी कुठली स्थिती या महाराष्ट्रामध्ये त्या हिंदुस्थानामध्ये नव्हती। या मातृभूमीचं रक्षण करण्याची आज जिजामातेच्याच मनात होती। शेवटी 19 फेब्रुवारी 1630 आणि ती तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 रोजी शिवनेरीवरती ज्या बाळाचा जन्म झाला त्याचं नाव शिवाजी। शिवाजी हे 3 शब्द आहे, पण या 3 शब्दामध्ये जग साठवण्याची क्षमता आहे। शिवाजी हे कधीतरी नाव तुम्ही उलट घ्या, त्याचा अर्थ होतो जीवाशी। जो राजा हयातभर जीवाशी खेळला त्याचं नाव आहे शिवाजी। शिवाजी यातला शीचा अर्थ होतो शिका, वाचा अर्थ होतो वाचा आणि जीचा अर्थ होतो जिंका। शिका, वाचा आणि जिंका। आज 21व्या शतकामध्ये आपल्याला कुठली लढाई करायची नाहीये, पण शिकण्या वाचण्याचा अर्थ हे शिवरायांच्या शिवचरित्रातून आपल्याला समजतो। शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य तयार केलं, पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य तयार करण्याची जी त्यांना जी प्रेरणा होती ती कोणी दिली, म्हणजे स्वराज्य संकल्पक नक्की कोण होते? स्वराज्य संकल्पक होते शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे। आणि या शहाजी राजांचं शिवकालीन इतिहासामध्ये फार मोठं असं वर्णन आहे, कारण ज्या शहाजी राजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं असं राज्य स्थापन करायचं होतं, पण त्याला ते शक्य झालं नाही। पण त्याची आस, त्याची ती कळकळ त्याच्या मनात होती। शहाजी राजांचा तर त्यावेळी हिंदुस्थानामध्ये इतका दरारा होता की शहाजी राजांना सर लष्कर हा किताब होता आणि शहाजी राजांनी अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा शहाजी राजांना हे स्वराज्य स्थापन करता आलं नाही। तेव्हा त्यांनी विचार केला की ज्यावेळी शिवाजी महाराजांचा त्यांनी सर्व शिक्षण शहाजी राजांना, ज्यावेळी मोगलांनी आदिलशाहीनी जेव्हा हल्ला केला निजामशाहीवरती आणि आपल्या शहापूरचा जो किल्ला आहे माहुलीगड
या माहुली गडावरती शहाजीराजांना तह करावं लागलं आणि तहामधून शहाजीराजांनी आदिलशाहीची चाकरी स्वीकारली. पण शहाजीराजांना माहित होतं की या सह्याद्रीच्या पाठीमागे आपण निश्चित असं स्वतःचं असं राज्य स्थापन करू शकतो. ही शहाजीराजांच्या मनात ही कळकळ होती आणि ही कळकळ शहाजीराजे आणि जिजामातांनी पूर्ण करून हा महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर म्हणतात ना, काशी होती कला जाती, मथुरा मस्जिद होते, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होत सबकी, सुन्नत होत सबकी. शिवाजी महाराज आहे, शिवाजी राजे आहे, ते हे शिवाजी राजे आहे आणि शिवाजी राजांचं तत्व आपण कधीतरी आत्मसात केलं पाहिजे. हा आपल्या मराठ्यांचा इतिहास, हा अफजल खानाच्या कोठड्यापासून तर शाहिस्ते खानाच्या बोटापर्यंत आहे, आपल्याला सर्वांनाच माहित आहे. पण शिवाजी महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते आणि या लोक कल्याणकारी राजाने महाराष्ट्रामध्ये नव्हे त्या देशामध्ये अनेक अशी महत्वाची कामं केलेली आहेत. शिवरायांचा ज्यावेळी जन्म झाला परिस्थिती प्रचंड कठीण होती आणि अशातच शहाजी राजांच्या प्रेरणेतून, जिजामातेच्या आशीर्वादातून शिवाजी महाराजांचं शिक्षण 1 ते 10 वर्षाचं पुणे, बंगळूर आणि विजापूर या ठिकाणी झालेलं आहे. शिवाजी महाराजांना त्याचे वडील शहाजी राजे यांनी कर्नाटकामध्ये असताना 42 प्रकारचे शास्त्र शिकवलेले आहे. आज आपण जेव्हा शिवाजी महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यावरती जातो, त्या गडकिल्ल्याचे बांधकाम अजूनपर्यंत साबूत का आहे? कारण शहाजी राजांनी त्यांना अनेक प्रकारचे शास्त्र शिकवले. जलव्यवस्थापन, वन व्यवस्थापन, दानपट्टाबाजी, तलवारबाजी, धनुर्धारी असे अनेक शास्त्र शिवाजी महाराजांना वयाच्या 10 वर्षापर्यंत शिकवले गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर शिवाजी राजा ज्यावेळी स्वराज्यामध्ये येतात, विचार करा, वयाच्या 12व्या वर्षी जिजामातेला घेऊन शिवाजी महाराज ज्यावेळी पुण्यात येतात तेव्हा पुणे नक्की कसं होतं? आज हे पुणे आहे, ते विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पण त्यावेळी पुणे हे अक्षरशः ओसाड केलं होतं. मुरार जगदेवाने पुण्याच्या पूर्ण शहरामध्ये गाढवाचा नांगर फिरवलं होतं आणि हे पूर्णपणे निर्वंश सारखं केलं होतं. आणि त्या नांगर फिरून तो मुरार जगदेव थांबलेला नाहीये तिकडे. त्यांनी पहार बसवली आणि पहारावरती वाहन लावली आणि पुन्हा हे पूर्णपणे बेचिराग केलं आणि उजाड केलं होतं. पण ज्यावेळी शहाजी राजांना पुन्हा खेडची ती जहागिरी होती, तिकडे जिजामात्याने शिवाजी महाराज जेव्हा आले, बाल शिवबा आले, 12व्या वर्षाचे होते आणि जिजामात्याने शिवाजी महाराजांना सर्वप्रथम काय सांगितलं की भूमी आपण स्वतंत्र केली पाहिजे आणि याच्यासाठी सोन्याचा भाळ असलेला नांगर हा सर्वप्रथम जिजामाताने शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये नांगरलेला आहे. जिजामातेने किती चांगले संस्कार आपल्या मुलाला दिलाय बघा. वयाच्या 12व्या वर्षी सोन्याचा भाळ असलेला नांगर जेव्हा पुण्यामध्ये नांगरला गेला आणि 12 मावळामध्ये तो संदेश गेला की जिजामाता आणि शिवबा हे इथे स्वराज्य करत आहे आणि लाल महालातून कारभार हाकत आहे. ज्यावेळी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची गरज होती त्यावेळी शहाजी राजांनी त्यांना काही कारभारी मंडळी दिली होती. जो आता आपण भगवा ध्वज लावलाय तो भगवा ध्वज सुद्धा शहाजी राजांनी त्यांना दिला होता. 2 टोकाचा भगवाचं राज्य या हिंदुस्थानामध्ये निर्माण झालं पाहिजे याची आस शहाजी राजांना सदैव होती. आणि अजून त्यांना एक महत्वाची गोष्ट जी शहाजी राजांनी दिली होती ती म्हणजे अष्टकोनी राजमुद्रा. या राजमुद्रेचा मजकूर असा आहे, प्रतिपत्त चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता साहो सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिभेचा चंद्रकोर जसा वाढत जातो त्याप्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजी याचे सुद्धा हे राज्य वाढत जाईल आणि विश्ववंदनीय होईल. विश्वाला वंदन करणारा राज्य हा शहाजीचा पुत्र शिवाजी राजे करेल. विचार करा, वयाच्या 12व्या वर्षी ज्यावेळी शिवाजी महाराजांना ही राजमुद्रा दिली तेव्हा शिवाजी महाराजांकडे काहीच नव्हतं. पण वडिलांचा आपला आशय, शहाजी राजांचा पूर्ण आशय हा शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं आणि पुढे शिवाजी महाराजांनी स्वतंत्र असं राज्य तयार केलं. आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास सगळ्यांना माहित आहे. शिवाजी महाराजांचे अनेक योगदाने आपल्याला माहित आहे. पण हा राजा नक्की कसा होता? 350 वर्षापूर्वी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन तरी नक्की कसा होता?
आजच्या या व्याख्यानाचा मुख्य उद्देश असताना की या महिला विषयक शिवरायांचे नक्की धोरण तरी नक्की काय. आज या 21व्या शतकामध्ये आपण वावरत असताना महिलांना शिवाजी महाराजांनी नक्की स्थान तरी नक्की कसे दिले, या स्थानाचा, महिला विषयक शिवरायांच्या धोरणांचा या प्रमुख विषयाकडे मी जाताना म्हणतो की हिंदुस्थानातील बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल, म्हणून महाराष्ट्र जिवंत ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी. शिवरायांचा इतिहास आहे तो हा इतिहास आहे. मला बरेच लोकांनी विचारलं की महाराष्ट्राच्या इतिहासाबरोबर राजस्थानाचा पण इतिहास आहे ना. राजस्थानाचा इतिहास आहे, पण त्या मोगलांना त्यांनी आपल्या आया बहिणी देऊन तिकडे त्यांचे लग्न केले होते, पण मराठ्यांनी ते केलं नाही. 1681 ते 1707 जवळजवळ 27-28 वर्ष मोगल साम्राज्याचा सेनापती असणारा प्रमुख मोगल औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा 27 वर्ष औरंगजेब ह्या महाराष्ट्राच्या भूमीशी लढत राहिला. त्यावेळी आपले किल्ले जरी पडले असले तर त्या किल्ल्याला गौरवशाली इतिहास आहे. म्हणून मी म्हणतो महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास आहे की जगातला सर्वात मोठा साम्राज्य असणारा मोगलांचं पानिपत हा मराठ्यांनी केलेला आहे. इतिहासात म्हणतात की औरंगजेबाकडे 32 सुब्याचं राज्य होतं आणि त्यातला एक सुबा म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य, म्हणजे 32 पट राज्य असणारा औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीत गाडला गेला, पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. शिवाजी महाराजांची दूरदृष्टिकोन आहे. इतिहास म्हणजे नक्की काय. आपण ज्यावेळी चौथीच्या इयत्तेमधला जो इतिहास शिकलोय किंवा जो आपण शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जो इतिहास शिकलो तो स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून शिकलेला आहे. पण आता जो आपण जो इतिहास वाचतोय, जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी येते, प्रगल्भता येते, त्यानंतर जो आपण इतिहास वाचतो हा इतिहास अभ्यासासाठी आपण वाचतो. इतिहासातला हा फरक आहे. म्हणून आपण म्हणतो इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे. इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे आणि ज्योत छत्रपती शिवाजी महाराजांनी या राष्ट्रामध्ये पेटवली. संभाजी महाराजांनी आपला अतुलनीय बलिदान आणि त्याग देऊन ही ज्योत अजूनही प्रगल्भ केली. म्हणून ही इतिहास आपण प्रत्येकाने जोपासला पाहिजे. भूगोल तर सगळ्या राज्यांना मी म्हणालो, पण इतिहास, आपला इतिहास हा मातीचा इतिहास आपण आत्मसात कधीतरी केला पाहिजे. जगावं कसं हे आम्हाला शिवाजी राजांनी शिकवलं. मरावं कसं हे धर्मवीर संभाजी राजांनी शिकावं. मोगलांशी लढायचं कसं हे आम्हाला राजाराम राजांनी शिकवलं.